स्वप्नील, हो, तुला काय वाटतं रे, कुठली जोडी जिंकेल आज? असे अवघड प्रश्न विचारू नकोस रे. स्टेजवर कोणती जोडी, सगळ्या जोड्यांचे 101 परफॉर्मन्सेस होतात, बघतोस ना तू. एक मिनिट स्वप्नील, तू सगळ्यांना सांगतोस पॉलिटिकली करेक्ट उत्तरे द्यायची नाहीत म्हणून, आणि तू तेच करतोयस. बरं तू सांग, तुला काय वाटतं कोणती जोडी जिंकेल आज? आपली जोडी. काय? आपली जोडी. कसं काय? एक मिनिट स्वप्नील, आपली जोडी ही स्पर्धा जिंकूच शकत नाही. हो, शक्यच नाही. या स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणजे आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. हो. आपण काय जिंकू शकतो? काय जिंकू शकतो? तर या लोकांचं मन, नाही का? बघूया आपण त्यांचं मन जिंकलंय का. बघूया बघूया. तुमच्या टाळ्या सांगतील फक्त आम्हाला, बाकी जरा. मला वाटलं आता हे पण आपल्याला SMS करून सांगणार का काय, पण आम्हाला SMS करू नका. करेक्ट, कारण आम्हाला तुमच्या SMS ची गरज नाही, कारण तुमच्या मनापासून आमच्या मनापर्यंत SMS हॉटलाईन जोडलेल्या आहेत. क्या बात आहे, वा वा वा. आता आपली वावा झाली असेल तर पुढच्या जोडीला बोलवूया का? अरे तेच तर मेन आहे यार. अरे तू विषय बदलतोय सारखा. ओके ओके ओके. तर पुढची जोडी अशी जबरदस्त आहे. एरियल ऍक्ट, ब्लाइंड फोल्ड ऍक्ट, अशी अनेक वैविध्यपूर्ण परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत. जबरदस्त एनर्जी भरा परफॉर्मन्स घेऊन येते आपली आजची पुढची जोडी. जोरदार स्वागत करूया या जबरदस्त जोडीचं. पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. Ladies and gentlemen, welcome to एकापेक्षा एक जोडीचा मामला. Your battery is terminal. क्या बात आहे पुष्कर. मागच्या वेळेला तुम्ही दोघं पार्टीमध्ये अचानक भेटलात आणि क्लोजअपने तुला तिचं मन जिंकण्याचा आणि सॉलिड परफॉर्मन्स करण्याचा कॉन्फिडन्स दिला. तसाच तुम्ही याही वेळी खूपच क्लोजअप कॉन्फिडंट परफॉर्मन्स दिलात. क्या बात आहे. काय वाटते पुष्कर, शाल्मली आज?
खूप खूप मस्त वाटतंय. आम्ही आधीपासून आम्हाला एवढं माहिती होतं की आम्ही नक्की मेहनत करू आणि फायनलपर्यंत पोचू, हे आम्ही दोघांनी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही फायनलमध्ये पोचलो आहोत. इथे तुम्हा सगळ्यांसमोर असं परफॉर्म करताना खूप खूप छान वाटतंय. थँक्यू ऑडियन्स, ज्यांनी मला वोट केला आम्हा दोघांना, आणि तुमच्या प्रेमा आणि तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही इथे आहोत. सर, अशी संधी सारखी सारखी मिळत नाही. मला आज सगळ्यांसमोर सांगावं असं वाटतं की मी 5 वर्षाचा होतो आणि मी माझ्या करिअरची सुरुवात सचिन सरांबरोबर केली. सचिन सरांनी मला पहिला ब्रेक दिला मी जेव्हा 5 वर्षाचा होतो. आणि आज सर मला वाटतं 15-16 वर्षांनंतर तुमच्यासमोर परफॉर्म करताना मला खूप आनंद होतो आहे सर. मी पर्सनली खूप इमोशनल असल्यामुळे हा एक इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी. आणि थँक्यू ऑडियन्स, सगळे रसिक प्रेक्षक, एवढं प्रेम दिल्याबद्दल. आम्ही अजून मेहनत करू आणि पुढचे आमचे परफॉर्मन्सेस अजून फाडू करूया. थँक्यू. क्या बात आहे, गुजूक जिओ. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सर. पुष्कर शालमली, एकदम बाटली फोड परफॉर्मन्स होता. थँक्यू सर. तुम्ही नेहमीच जेव्हा स्टेजवरती येता तेव्हा मला भीती वाटते की अरे आता स्टेज हे तुटणार की काय, कारण बंबास्टिक असा तुमचा परफॉर्मन्स असतो नेहमी, आणि आजचाही तसाच झाला. यापुढचंही तसेच होणार याची मला खात्री आहे. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.